राज्यात एक प्रकरण चांगलेच गाजत आहे, ते म्हणजे बीडमधील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं. या प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभा सभागृहात देखील उमटले आणि या प्रकरणात एक नाव खूपच चर्चेत आहे. अगदी सगळ्या न्यूज चॅनलवर, गाव पातळीवर किंवा घराघरात देखील एका नावाची चर्चा ही होताना पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे वाल्मिक कराड. याच वाल्मिक कराड यांच्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या विरोधात प्रचंड रोष जनतेमध्ये पाहायला मिळाला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरलं. यामधील एकूण 6 पैकी 3 जणांना अटक करण्यात आली आहे, पण बाकीचे 3 जण हे अजूनही फरार आहेत. पण या हत्येतील मास्टरमाइंडला अटक कधी करणार असा सवाल देखील आता विचारला जात आहे. आणि याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांचे अगदी जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. पण हे सगळं असं असताना अजूनपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला नाही. कराड यांच्यावर फक्त खंडणी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात फक्त आणि फक्त वाल्मिक कराड यांचंच नाव ऐकायला मिळत आहे. बीडमध्ये जो विराट असा मोर्चा काढण्यात आला होता, त्यात सर्व पक्षाचे आणि विविध संघटना यांचे नेते आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी ही लावून धरण्यात आली. यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील ही प्रामुख्याने करण्यात आली होती. वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याने महायुती सरकारवर देखील आता मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. नेमकं हे वाल्मिक कराड आहेत तरी कोण, हे पण आता जाणून घेऊयात. वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्यात अण्णा या नावाने ओळखलं जातं. कराड हे परळी नगर परिषदेचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा कारभार हा पाहिलेला आहे किंवा सांभाळलेला आहे. त्याचबरोबर नाथ प्रतिष्ठानचे ते सदस्य म्हणून काम करत आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अति कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. मागील 10 वर्षापासून ते परळी आणि बीड या दोन्ही ठिकाणचे राजकीय समीकरण मांडण्याचं काम करत आहेत. तसंच कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही असं विधान पंकजा मुंडे यांनी एका मेळाव्यात बोलताना केलं होतं. तसंच गोपीनाथ मुंडे यांनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी त्यांची पूर्वीची ओळख होती, असं मत सुरेश धस यांनी एका भाषणात सांगितलं होतं. वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत असे असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे लहानपणीचे अगदी जवळचे मित्र आहेत. जेव्हा गोपीनाथ मुंडे यांची साथ धनंजय मुंडे यांनी सोडली, तेव्हापासून कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचं सांगण्यात येत आहे आणि तेव्हापासून धनंजय मुंडे यांचं परळीतील सर्व मोठे राजकीय कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी ही कराडवर आहे किंवा असायची. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे हे बाहेर असताना त्यांच्या अनुपस्थित परळीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम कराड पाहत असे. परळीमधील कराड यांचा मोठा दरारा असल्याचं देखील बोललं जात आहे. या अगोदर देखील कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. कराड यांचे अनेक दिग्गज नेते यांच्यासोबत फोटो असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. तसे फोटो आता प्रसिद्ध होत आहेत. हे प्रकरण जरी कराड यांच्यावर फिरवण्यात येत असलं तरी पण धनंजय मुंडे यांनाच अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं जात आहे असं देखील आता बोललं जात आहे. आता या प्रकरणाचा सगळा तपास CID करत आहे. कराड सध्या कुठं आहे हे कुणीही सांगू शकत नाही. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.